मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली आहे। ताई आज करणार आहे आणि जी लाडकी योजना आहे त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता त्यांना हफ्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचे एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही आम्हाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। 4:30 वाजता आपल्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता, पण मंत्रिमंडळाची मीटिंग होती आणि त्यामुळे त्या बैठकीमुळे आम्ही सगळेच तिथे अडकून राहिलो। सभागृहामध्ये सुद्धा प्रश्न उत्तराचे तास सुरू होते, पण मंत्रिमंडळाची बैठक शेवटच्या ह्याच्यातच असताना मी आणि गणेश नाईक साहेब आम्ही निघालो। मेघनाताईंना सुद्धा सभागृहामध्ये त्यांच्या इतर विभागांची उत्तरं द्यायची होती, ते आटपून आम्ही सगळे आलो आणि येताना थोडा विलंब झाला, नाहीतर नाईक साहेब खरंच सुरुवातीला आपण आला असतात। आम्ही ज्या वेळेला 3, 3:30, 4 वाजताचे फोटो बघितले त्यावेळेला हा संपूर्ण परिसर भरलेला होता आणि खुर्च्या सुद्धा पुरत नव्हत्या, पण एका महिलेचं आपण किती कौतुक करावं तितकं कमी आहे की त्या आर्थिकरित्या सक्षम पण होत असतात, पण ते होत असताना त्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या कुठे मागे सोडत नसतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या घरातली सुद्धा जबाबदारी आहे, म्हणून अधिक वेळ ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं 4-5 तास झाले त्या थांबू जरी शकल्या नसल्या तरीही त्यांची चिकाटी ही त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहे। त्यामुळे निश्चितपणाने त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आणलेली आहे आणि त्यातून काही बचत गटांनी पुढे येऊन स्वतः पतसंस्था केलेल्या आहेत, तशाच पद्धतीनं आर्थिकरित्या सक्षम करणं आणि महिलांमध्ये साक्षरता आणणं हेच विभाग म्हणून आमचं पुढचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यामध्ये माविमचे आमचे बचत गट सुद्धा अधिकाधिक सहभागी होणार आहेत। मी CDPOंचा सुद्धा या निमित्ताने आवर्जून उल्लेख करीन, कारण त्यांनी सुद्धा खूप ग्राउंड लेवलवर जाऊन या ठिकाणी काम केलेलं आहे। त्यामुळे माविमच्या प्रत्येक घटकाला आज हा सुवर्ण क्षण आपण साजरा करत असताना शुभेच्छा देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदरणीय ताई, आपल्या सोनेरी शुभेच्छांसाठी आम्ही आपले निश्चितपणे ऋणी आहोत आणि आपला पाठिंबा आम्हाला नक्कीच अजून पुढे घेऊन जाईल अशी आशा आम्हाला, आणि त्याच्यासाठी अथक परिश्रम आम्ही नक्कीच करू। या